नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 31 मार्च 2025। आजच्या काही चालू घडामोडी बघूया। बघा, पहिला प्रश्न आहे, अलीकडे आंतरराष्ट्रीय शून्य अपशिष्ट दिवस कधी साजरा केला जातो? यालाच इंग्रजीमध्ये इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट असं म्हटलं जातं। तर बघा, 30 मार्चला आपण इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट हा साजरा करतो। शून्य कचरा धोरणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 30 मार्च रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय शून्य अपशिष्ट दिवस साजरा केला जातो। त्यानंतर बघूया पुढील प्रश्न। बघा, पुढील प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेला आहे, अलीकडे पंतप्रधान मोदी यांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी कुठे केली? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, नागपूर। बघा, नरेंद्र मोदी यांनी नागपूर येथे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी केलेली आहे। त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न। बघा, तुम्हाला विचारण्यात आलेला आहे की अलीकडे बहुराष्ट्रीय संयुक्त हवाई अभ्यास ENEOCHOS 25 कोणत्या देशात सुरू झाला आहे? याचं योग्य उत्तर आहे ग्रीस। ग्रीसलाच मिस्र असं सुद्धा म्हटलं जातं। तर बघा, ग्रीसमध्ये हा जो काही युद्ध अभ्यास आहे तो सुरू झालेला आहे। पुढील प्रश्न बघा, अलीकडेच केंद्र सरकारने ओला आणि उबेर सारखी कोणती सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सहकार टॅक्सी। बघा, केंद्र सरकार ओला आणि उबेर सारखी सहकार टॅक्सी सेवा किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता सहकारी टॅक्सी सेवा सुरू करणार आहे। गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी याची घोषणा केली। यामुळे चालकांना थेट फायदा होणार आहे। त्यानंतर पुढील प्रश्न तुम्हाला विचारला आहे, अलीकडेच कोणते राज्य सरकार पहिले बिबट्या सफारी स्थळ विकसित करणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पंजाब। बघा, पंजाब सरकारने राज्यात पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी झुंझुनू बचोली वन्यजीव अभयारण्याचे बिबट्या सफारी उद्यानात रूपांतर करण्याचा निर्णय घेतलेला आहे। झुंझुनू बचोली वन्यजीव अभयारण्य याचं नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवा। पुढील प्रश्न बघा, अलीकडेच आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवाला यांनी कोणते पदक जिंकले? तर याचं योग्य उत्तर आहे सुवर्ण। बघा, मनीषा भानवाला या एक भारतीय कुस्तीपटू आहे आणि अलीकडे जी काही आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप झाली होती त्यामध्ये त्यांनी सुवर्ण पदक त्या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे। बघा, पुढील प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, अलीकडेच मारुती सुझुकीमध्ये पूर्णवेळ संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सुनील कक्कड। बघा, सुनील कक्कड यांची मारुती सुझुकीमध्ये पूर्णवेळ संचालक म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे। बघा, पुढील प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेला आहे, बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेचे आयोजन कोठे केले जाईल? तर याचं योग्य उत्तर आहे बघा थायलंड या देशामध्ये 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेचे आयोजन केले जाईल। थोडी थायलंड विषयी माहिती बघू। बघा, थायलंड जे आहे थायलंडची राजधानी आहे बँकॉक, थायलंडचं चलन आहे थाई बात आणि पंतप्रधान आहे पी शिनावत्रा। बघा, थायलंडची राजधानी बँकॉक, चलन आहे थाई बात आणि थायलंडचे पंतप्रधान आहेत पी शिनावत्रा। त्यानंतर वळूया पुढच्या प्रश्नाकडे। थोडी आपण बिमस्टेक विषयी माहिती बघूया। बघा, 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेचे आयोजन थायलंडमध्ये केले जाईल, ज्याचे थायलंड आयोजन करत आहे। याचे आयोजन 3 ते 4 एप्रिल दरम्यान केले जाईल। पंतप्रधान मोदी देखील बिमस्टेक शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत। बघा, बिमस्टेकची स्थापना झाली होती 6 जून 1997 मध्ये। याचं मुख्यालय आहे बिमस्टेकचं ढाका बांगलादेशमध्ये आणि बंगालच्या उपसागराच्या बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठीचा हा उपक्रम म्हणजे बिमस्टेक उपक्रम। 5व्या शिखर परिषदेचं आयोजन बघा मार्च 2022 मध्ये श्रीलंका कोलंबो या ठिकाणी झालेलं होतं आणि कोरोनामुळे हे एक व्हर्च्युअल बैठक होती। व्हर्च्युअल पद्धतीने हे अधिवेशन किंवा परिषद घेण्यात आलेली होती। त्यानंतर बघा, पुढे तुम्हाला विचारलेला आहे, अलीकडेच सरकारने मनरेगा मजुरीत किती टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 7%। बघा, 7% सरकारने मनरेगा मजुरीत वाढ केलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला हॉकी लीग 2024-25 चा विजेता कोण बनला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हॉकी हरियाणा। हॉकी हरियाणाचा संघ यांनी हॉकी ओडिशाच्या संघाला हरवून राष्ट्रीय महिला हॉकी लीग 2024-25 विजेतेपद त्या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे। पुढील प्रश्न बघूया, अलीकडेच भारतातल्या पहिल्या नॅनो इलेक्ट्रिक्स रोड शोचे उद्घाटन कोठे झाले? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बंगळुरू। बंगळुरू या ठिकाणी भारतातल्या पहिल्या नॅनो इलेक्ट्रॉनिक्स रोड शोचे उद्घाटन झालेले आहे।
पुढील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, FIH ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2025 ची मेजवानी भारताचं कोणतं राज्य करणार आहे, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बघा तामिळनाडू. तामिळनाडू राज्य हे FIH ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2025 चं आयोजन करणार आहे, मेजवानी करणार आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न विचारण्यात आलेला आहे की अलीकडेच इंडिया ओपन 2025 स्क्वॅश किताब कोणी जिंकला आहे, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अनाहत सिंह. बघा अनाहत सिंह यांनी अलीकडेच इंडिया ओपन 2025 ची काही स्क्वॅशची जी स्पर्धा झाली त्यामध्ये त्यांनी किताब त्या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढील प्रश्न आहे, गोरसाम कोरा उत्सव दरवर्षी भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशशी संबंधित हा गोरसाम कोरा उत्सव आहे आणि दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये हा त्या ठिकाणी साजरा केला जातो. वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. बघा पुढील प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे की अलीकडेच जागतिक स्तरावर दुसरा सर्वात मोठा 5G बाजार कोणता बनला आहे, तर याचं योग्य उत्तर आहे भारत. बघा भारत जो आहे तो अलीकडेच जागतिक स्तरावरती सर्वात मोठा 5G बाजार बनलेला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपण चालू घडामोडी बघितल्या. धन्यवाद.